प्रहार पक्षाच्या वतीनं माझे धाकटे भाऊ कुलदीप पाटील वसू यांनी जो शेतकऱ्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे की आपल्या भागाला कॉटन सिटी म्हणतात, कापसाचं उत्पादन आपल्या भागामध्ये खास करून खारपाट पट्ट्यात प्रचंड प्रमाणात आहे, पण सरकारची, केंद्र सरकारची, राज्य सरकारची नियत खोटी आहे। शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळू नये म्हणून त्यांनी आयात शुल्क कमी केलं आणि परदेशातला स्वस्त कापूस भारताच्या मार्केटमध्ये टाकून राहिले, जेणेकरून आपल्या भारतातल्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळू नये। याच्यातून त्यातल्या त्यात आता CCIची कापूस खरेदीची योजना आली, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची, त्याच्यामध्ये त्यांनी कपास किसान ॲप काढलं। कसा कपास किसान ॲपवर नोंदणी करा, नोंदणी केल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की नोंदणी झाली म्हणजे विषय संपला, त्यांचे पिल्लं संपूर्ण नाही राहिले की एका एकराले 6 क्विंटल 80 किलोच आम्ही कापूस विकत घेऊ, त्याच्यापेक्षा एक गोड शिल्लक घेणार नाही। 5 क्विंटल 60 किलो कापूस विकत घेऊ, त्याच्यापेक्षा शिल्लक एक गोड घेणार नाही। कपास किसान ॲपवर नोंदणी झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याच्या मागचा ससेमिरा संपला नाही। शेतकऱ्याला त्याचा आधार कार्ड, त्याचे 7/12 उतारे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाण्याची आवश्यकता त्यांनी त्याच्यामध्ये अट टाकली की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जा, आपले आधार कार्ड आणि 7/12 उतारा घेऊन तिथून तो प्रमाणीकरण करून आणा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीनं तो प्रमाणीकरण केल्यानंतर ते कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ते संदेश पाठवतील। त्याच्यानंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI शेतकऱ्याला संदेश पाठवेल की अमक्या दिवशी आपला कापूस घेऊन या। ज्या दिवशी त्याचा नंबर लागेल त्या दिवशी त्याला वाहन सापडलं पाहिजे, त्या दिवशी त्याला हे वातावरण स्वच्छ सापडलं पाहिजे आणि त्याच्याकडे जर कापसाचं जास्त उत्पादन जर झालं, वाहन नाही सापडलं, तर त्याची त्या दिवसाची जर विक्री हुकली तर त्याला तो सर्व डाटा डिलीट करून पुन्हा कपास किसानवर नोंदणी। म्हणजेच काय, सरकारची नियत खोटी आहे। सरकारच्या मनात कापसाले भाव देणं नाही, सरकारला शेतकऱ्यापेक्षा व्यापाऱ्यांची चिंता जास्त आहे। म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आमचा जो मित्र पक्ष आहे प्रहार आणि माझे धाकटे भाऊ कुलदीप पाटील वसू यांच्या या पैदल वारीला, दिंडीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचा कोषाध्यक्ष म्हणून मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो।